नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण जे काही सध्या लातूर या जिल्ह्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणजेच जे काही ट्रॉफिक पोलीस होती त्याच्यामध्ये आणि जे काही 3 मुली स्कूटीवरून ट्रिपल सीट जात होते त्यांच्यामध्ये जे काही वादावाद झाली आणि त्या वादावादीमध्ये त्या ट्रॉफिक हवालदार पोलीस या मॅडमने जे काही अश्लील शिवेगाळ केली आणि त्या मुलींना सणासण त्याच्या थोबाडीत मारल्या आणि नाही ते शिवा दिल्या. काही सोशल मीडियावरती काही लोक तिचे स्वागत करत आहेत, तर काही मुलीकडून लोक बोलत आहेत, तर काय कॉन्स्टेबल बोलत आहेत. तर मुली म्हणतात की माझ्या त्या माझी काही मैत्रीण बसली होती, तिचं पोट दुखत होतं म्हणून आम्ही ट्रिपल सीट जात होतो, त्याने ते कारण सांगितलेलं आहे. आणि जी काही मॅडम आहेत त्या म्हणत आहेत की त्या वाकड्या तिकड्या गाड्या चालवत होत्या म्हणून मी त्यांना अडवलं. परंतु मॅडम सुद्धा सिंगल सीट नव्हत्या, मॅडम सुद्धा ट्रिपल सीट होत्या. तिच्या जे काही मॅडम आहेत त्यांच्या 2 मुली होत्या, एक मोठी होती आणि एक लहान होती. तर लहान मुलगी असून सुद्धा ह्या मॅडम ट्रिपल सीट जात होत्या. तर यांना कोण अडवणार आणि कोण यांना चापटा देणार हा एक मुद्दा उपस्थित होऊ शकतो. कारण तुम्ही बघितलं असेल की ट्रॉफिक पोलीस सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काय गोंधळ घालत आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय ना काय कारण देऊन तुमच्याकडून पैसे वसूल केली जाते, चिरीमिरी घेतली जाते. तुम्ही जर एखाद्या दर्शनात चालला तर त्यामध्ये तुमची गाडी साईडला घेतली जाते आणि तुमच्यावरती फाईन केला जातो. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असं वातावरण निर्माण झालेलं आहे ट्रॉफिक पोलीसविषयी की आज अक्षरशः निंदनीय आहे. कारण जे काही कर्नाटकातले लोक आपल्या महाराष्ट्रामधले म्हणण्यापेक्षा जे काही सोलापूरच्या आसपासले जे काही तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि सोलापूर अशी काही ठिकाणे आहेत. तुळजापूरला आपली तुळजाभवानी आहे, माता आहे, आणि गाणगापूरला दत्तांचं मंदिर आहे, पंढरपूरला विठ्ठल माऊलींचं मंदिर आहे आणि सोलापूरला सिद्धेश्वर मंदिर आहे. ह्या 4 धामसाठी एक सोलापूर असा एक पॉइंट आहे की तो सोलापूरमध्ये आल्यानंतर जे काही भाविक आहेत ते पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट असे हे धाम करत असतात. परंतु त्यांना बऱ्याच वेळा असा एक अनुभव आलेला आहे आपल्या महाराष्ट्र पोलिसाकडून आणि सोलापुरातल्या पोलिसाकडून किंवा महाराष्ट्रातलं पोलीस म्हणू शकता. कारण प्रत्येक वेळेस आपण आता बरेच वेळेस आपण इकडे तिकडे फिरतोय, परंतु जितका त्रास महाराष्ट्रामध्ये होत नाही पोलिसांकडून किंवा ट्रॉफिकवाल्याकडून जितका त्रास आपल्याला बाहेर होत नाही जितका आपल्या महाराष्ट्रात होतो. बरेच भाविक म्हणतात की तुमचे महाराष्ट्राचे पोलीस खूप त्रास देतात आणि हे सगळ्यांनी अनुभवले असत. तर परत आपल्या मुद्द्यावरती येऊया की नेमकं प्रकरण काय आहे आणि काय नाही ते. बघा, ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणींना शिवाळ करून मारहाण करणे महिला पोलीस कॉन्स्टेबलला चांगलेच सध्या महागात पडला आहे. लातूरच्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात 3 तरुणींनी पोलिसात धाव घेतली आहे. महिला कॉन्स्टेबल विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी तरुणी सध्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. पोलीस तक्रार नोंदवल्यानंतरही महिला कॉन्स्टेबलच्या अडचणी सध्या वाढ होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्कूटीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या 3 मुलींना लातूरमध्ये महिला कॉन्स्टेबलकडून अश्लील भाषेत शिव्या करत मारहाण करण्यात आली. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र आज या महिला पोलीस कर्मचाऱ्याने सगळ्या प्रकाराबद्दल माफी देखील मागितली आहे. त्याच मुली आज लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आल्या होत्या. नियम तोडून वाहन चालवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र मनात राग धरून अश्लील शिवाळ करत वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल प्रणिती मुसने यांनी मुद्दाम मारहाण केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. त्यानंतर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या तरुणींना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने माफी मागितली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक शाखा कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी हात जोडून माफी मागितली आहे. मी भावनेच्या भरात त्यांच्यावर रागावले आणि त्यांच्या आईप्रमाणे मी त्यांना रागवले, त्यांचं असं म्हणणं होतं. परंतु आईही इतर जी काही त्या शिवा दिलेल्या आहेत, भर चौकामध्ये त्यांना चापटा मारलेल्या आहेत त्या, आणि जे काही कॉन्स्टेबल आहे तिची मुलगी जी काही हिरवा टी-शर्ट घातलेली आहे ते सुद्धा बघत आहे आणि दुसरी जी मुलगी आहे ती लहान ती सुद्धा तिथंच आहे. म्हणजे
कायदा हा सर्वसामान्यांसाठीच आहे का, हा एक मुद्दा उपस्थित होतो. कारण जे काही मॅडम होत्या त्या सुद्धा मॅडम ट्रिपल सीट होत्या. तुमच्या माझ्यासाठी सांगतो, मॅडम आणि मॅडमच्या 2 मुली ह्या ट्रिपल सीट होत्या. तुम्हाला ही वस्तुस्थिती सांगत आहे. कायदा हा फक्त सर्वसामान्यांसाठी आहे का? मला तर वाटतं की जो काही चूक आहे ती याची चूक नेमकी पडताळली पाहिजे आणि जे काही दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ह्या मताचा मी आहे. नेमकं तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका. जय हिंद.